महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्ल भल्ल्यानं फुटला घाम. याला कोण घालिये सन, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडदळ पायदळ, फौज फाटलई बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला ठेचीत चिरडीत, खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, आता शिवबाचं काही खरं नाही. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, I said. Now the lion of this mountain is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवा वाहून नर, चिंतेत पंत सरदार. राजे, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. माझं ऐका महाराज, काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? होय मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचे पुत्र नाही, अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. एक वेळ या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि या मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत येईल. तथास्तु. अशा वाघिणीचा त्यो छावा, डोक्यात गनिमी कावा. गनिमाला कसा ठेचावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत स्वीकारला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान, नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करल काय कल्पना युक्तीची, हजी जी जी जी. करल काय कल्पना युक्तीची, हजी जी जी जी. राज, जीवा महाला आलात. बोला जीवाजी, काय म्हणतोय खान? महाराज, खानाला खात्री पटली की आपण त्याला घाबरला. वा, छान, आम्हालाही हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडे निरोप धाडा, म्हणावं आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. भेटीसाठी उद्या दुपारची वेळ ठरवा. जी, खानाला वाटू देत की आम्ही त्याला घाबरतोय. जशी आपली आज्ञा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता, आणि अशा या शानदार शामियान्यात भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. शानदार शामियान्याला, शानदार शामियान्याला. आणि अशा या शानदार शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीसाठी तुम्ही आमच्या बरोबर चला जीवाजी. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, हा हा हा. आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गहिरी, जी रहा जी 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 जी. जी रहा जी 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 जी. खानानं राजांना आलिंगन दिलं आणि दगा केला.
खानानं राजांना आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदा भिमानी मान्याला, खानदा भिमानी मान्याला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यलबडला. तितक्यात महाराजांनी पोटामंदी बिछवा ढकलला, पोटामंदी बिछवा ढकलला. वाघ नख्यांचा मारा केला, वाघ नख्यांचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला, टराटरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा पुतळा बाई